ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपण हं, आपली माणसं हं, आपली माणसं कशी ओळखायची या संदर्भात बोलतोय. हं? तर आजकाल काय झालं की मुलांवर आई वडील थोडं रागावतात. का रागावतात? काही त्यांच्याकडून चुकू नये, हं? वाईट पाऊल पडू नये त्यांचं, वाईट वळणाला जाऊ नये, यासाठी जे पालक असतात, आई वडील असतात, ते रागावतात. पण मुलांना त्याचा खूप राग येतो. आणि मग मुलं नकळतपणे यांच्यापासून दुरावतात, की त्यांना वाटतं की माझ्या आईवडिलाचं म्हणजे अगर पालक हे माझ्यावर प्रेम करत नाहीत, माझं त्यांना काही नाही, उठलं की सुटलं हे करू नको ते करू नको, जाणून बुजून त्रास देतात वगैरे वगैरे वगैरे. मग अशी मुली असतील, मुलं असतील, बाहेर प्रेमाच्या शोधात फिरतात. बाहेरच्या प्रेमाच्या शोधात फिरतात. कुणीतरी सहानुभूतीने बोललं की त्यांना आपलंसं वाटतं. पण खूप वेळा हे चुकतं. कारण प्रत्येक जण खराच चांगला असतो असं नसतं. या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात. ते चांगलं बोलायले म्हणून आपण विश्वास ठेवतो, पण खूप वेळा आपलं चुकतं. आता समजा हे मुलांच्याच बाबतीत झालं. आता घरचे लोक, वडील, मोठे माणसं सुद्धा चुकतात. समजा घरी त्रास असेल, काही असेल, की ती बाहेर कुठतरी प्रेमाचा शोध घेतात. आणि मग त्यांना ती तात्पुरतं असतं सगळ्या गोष्टी. ज्या वेळेस कुठलीही व्यक्ती काही समजा वरोपचारे बोलत असेल, गोडगोड वाटतं, पण ते चुकीचं असतं. ते एक लक्षात घ्यायचं, ज्या वेळेस समजा तुमची एखादी मैत्री जमली, मुलांची असेल अथवा मोठ्या व्यक्तींची सुद्धा असेल, मैत्री तुमची जमली असेल, ज्यावेळेस मैत्री जमल्यानंतर समजा ते समजा एकामेकापासून राहवत नाही, अशा गोष्टी होतात. परंतु ज्यावेळेस मग काय होतं, एकमेकावर रागावतात. पण खूप वेळा ही राग ही सुद्धा कशासाठी असतो, की कधी रागावतात, जोपर्यंत गोड गोड बोलतात त्यावेळेस आपण प्रेम वगैरे समजायचं नाही. तुम्हाला सांगतो, आता मुलांना बोलतोय तोच. तर ज्यावेळेस समजा तुमची जवळीक झाली, मैत्री झाली, आणि ती मैत्रीमध्ये जर तुमच्यात समजा भांडण तंटी, थोडे खटके उडत असतील, बोलण्या काहीतरी थोडंसं, याचा अर्थ असं समजायचा असतो की कोणती तुम्ही अगर ते एकामेकावर भरगच्च प्रेम चालू आहे. कारण ज्या वेळेस प्रेम असतं, अंतर्गत मनातून प्रेम असतं, त्यावेळेस ही भांडणं होतात. आता मुलांच्या बाबतीत सुद्धा समजा मित्र मैत्रिणीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस तुडकुरबुडकुरबू होते, पण सारखे भांडखटके उठतात. का होतं, की तू असा आहेस, तू तसं आहे, असं तसं वगैरे 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 होतं. पण ज्यावेळेस भांडणं होतात त्यावेळेस समजायचं की आपली मैत्रीतलं जे आहे की ही चांगली, समजा की प्रेम आहे एकामेकाचं. मित्र असतील, मैत्रीण असतील, मैत्रिणीमध्ये सुद्धा तसे खटके उडतात. मित्रांमध्ये सुद्धा उडतात. मोठ्यांमध्ये सुद्धा तेच असं होतं थोडंफार. का बोलल्या जातं, की ज्यावेळेस खरं प्रेम असतं त्यावेळेसच एकमेकाला बोलतात असं जोरात, अगदी भांडणं करतात. भांडणं करण्याचा उद्देश म्हणजे समजा तुम्ही चुकायला, तर ती समोरची आपली जी जवळची व्यक्ती म्हणून आपण जवळ केली असते ती बोलते, किंवा तू असं करतोस, तू तसं करायला नाही पाहिजे, असं. मग त्याचा राग येतो तुम्हाला.
आणि राग आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली भांडणं करता, अगर ते हे बरोबर नाही म्हणून सोडून देता विषय. हे झालं बाहेर, पण घरी सुद्धा तेच प्रमाण होतं. ज्या वेळेस तुम्हाला आई वडील, तुमचे पालक असं सांगत असतात ना, की तू असं करू नको, तू तसं करू नको बाई, अगर बाळा बोलतात का नाही, त्याचं कारण पण तेच असतं. त्यांचं तुमच्यावर अतोनात प्रेम असतं, खूप प्रेम असतं त्यांचं, म्हणून तुमची त्यांना काळजी असते, म्हणून ते बोलतात. लक्षात घ्या, तुम्ही त्यांच्यापासून दूर जातात ही चुकीची गोष्ट आहे. कारण ज्या अर्थी आपले पालक आपल्याला सतत सांगतात हे असं नाही ते तसं नाही, कारण तुम्ही चुकतात कधी कधी, म्हणून ते सांगत असतात. कारण त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम असतं, तुमची काळजी असते त्यांना, म्हणून ते बोलतात तसं. तसंच मित्र मैत्रिणीमध्येही तोच प्रकार होतो. ज्यावेळेस मैत्रीण बोलते अथवा मित्र तुम्हाला एखाद्या वेळेस रागावतो, त्याचं कारण म्हणजे तुमचं अथवा त्याचंही अतोनाट प्रेम असतं, खूप प्रेम असतं, म्हणून हे असं रागावतात, बोलतात. कारण तुम्ही चुकू नये, अगर चुकतात त्यांना सहन होत नाही म्हणून बोलतात. जसे पालक आपल्या लेकरांना त्या पद्धतीने करतात तसंच ते पण असतं, पण तुम्ही तिथे बी चुकतात आणि मग अजून इतर प्रेमाच्या शोधात फिरतात की नाही ही बरोबर नाही, आपण दुसरं बघायला. मग ती असे मग लोक या गोष्टीचा गैरफायदा घेतात. वर 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 बोलतात, गोड 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 वरल्यावरी वरल्यावरी बोलतात. आणि आपण त्याला भुलतो आणि तसं भूल पडल्यानंतर आपलं नुकसान होतं. या गोष्टी का सांगायच्या? आता एक काल माझ्याकडे, समजा मी काल दवाखान्यात गेलो होतो, पण ते 4-5 वाजता आल्यानंतर एक माझ्याकडे किस्सा झाला असाच. आई वडिलाबद्दल मुलगा बोलत होता की असं मला मुद्दाम म्हणून त्रास देतात, असं करतात, त्यांचं प्रेम माझ्यावर नाही म्हणून मला असं करतात, त्यांना मी नकोस आहे वगैरे 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 काय बरंच काही गोष्टी बोलत होतो. मी त्याला हेच समजावून सांगितलं की बाबा रे, तसं काही नसतं. आई वडिलाचं प्रेम ही मुलावर असतंच, फक्त ती व्यक्त करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते. आणि मग जर समजा तुम्हाला सारखं सारखं जर गोड बोलला तर तू काय होशील, प्रेमांच्या गोड बोलतेत म्हणून तू बिघडू बी शकतोस, लाडानं वेडा होतो माणूस. आणि आईवडील रागवल्याचा राग मानायचा नसतो, ते तुझ्या भल्यासाठीच सांगतात. अथवा तुमचा मित्र मैत्रीण जी तुमच्यावर रागावते, भांडते, काय होतं हे तुमच्या भल्यासाठीच असतं, चांगल्यासाठीच असतं. ह्या गोष्टी चांगल्यासाठीच घडतात. त्यातला एक ठोकतळा समजून घ्यायचा असतो की ज्या वेळेस आपले खटके उडतात, आई वडिलाबरोबर मुलांच्या सारखं काहीतरी होतं, कुरबुर होती, अगर आई सारखी मुलांवर रागवते, तू असाच आहे, ती तसाच आहे, तू असं करतो तसं करते, अगर ती तशी करतीस तू तशी करतीस मुलींवर, हो, त्याचं कारण फक्त त्यांचं प्रेम असतं. तुम्ही चुकून येत कुठं या उद्देशाने ते बोलत असतात, तुम्ही त्याचा गैरअर्थ करतात. कुणीही फक्त लक्षात घ्यायचं की कुणीही ज्यावेळेस आपल्याला बोलतं, जवळचं, असं नवीन माणूस बोलण्याचा काही नाही संबंध, पण जवळचा माणूस जर आपला जवळीक असणारा माणूस जर कधी बोलत असेल आपल्याला, तर समजायचं की त्याच्या आपल्यावर खूप प्रेम आहे, त्याच्या प्रेमासाठी ते आपल्याला बोलतंय, कारण तुम्ही चुकून येत म्हणून. ह्या गोष्टी असतात. जर तुम्हाला हे ओळखता आलं, मुलांना हो मोठ्या माणसांनाही ज्या माणसाला ओळखता आलं, तो त्यांच्यासारखा सुखी कुणी नाही, हे ओळखता आलं पाहिजे. खरंच काही आपल्या हितासाठी बोलतं का कशासाठी बोलतं? कुणी कुणावर विनाकारण रागवत नसतं, कुणीच कुणावर काहीतरी त्याला असतं, कुठेतरी आपली चूक होत असते, काहीतरी होत असतं, म्हणून ते बोलतात, भांडतात, दुरावा निर्माण करतात, ह्या गोष्टी घडत असतात. तर मी सांगू इच्छितो मुलांनाही की आजकाल खूप आई वडिलाबद्दल दुरावा निर्माण होत चाललाय लेकरांचा. लेकरं शिकण्याच्या निमित्तानं दूर दूर राहतात आणि फक्त मग त्यांचा पैशाचा स्रोत आहे चालू,
तोपर्यंत आपलं गोड गोड बोलतात, पण बाकी पुन्हा आई वडिलांना वगैरे वेळ देत नाहीत. हं? आणि मग पुन्हा पुन्हा त्यांचं प्रेम आईबद्दल वडिलाबद्दल राहत पण नाही, उगं उपचारी असतं. हं? काही नसतं प्रेम वगैरे. जर खरे प्रेमाचे माणसं जे असतात ना, तर आई वडिलांचा ते सांभाळ करतात पुढे भविष्यात. आता पुढे काय काय होतं, ज्याचं त्याचं मार्गी लागतात, कुणी संसाराच्या मार्गी लागतं, कुणी नोकरीनिमित्त दूर जातं. आणि तुम्ही त्याच्यातच गुरफटून जाता आणि जी आपल्याला मेन माणसं आहेत, आई वडील आहेत आपले, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ज्या मंडळीनं आपल्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत, आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला मार्गी लावलं, त्यांना तुम्ही विसरता. हे असे डोक्यात घेऊन, नाही मला लई ते भांडत होते, मला लई खूप रागवत होते, म्हणून माझं प्रेम नाही राहिलं, अशा तशा गोष्टी होत राहतात. पण तसं नाही, तुमच्या हितासाठीच ते बोलले होते, तुम्ही चांगलं बनावं म्हणूनच ते बोलले होते, एवढं लक्षात घ्या. आणि काही काही म्हणतात कोरडं उपचारी, नाही माझ्या आईवडिलाचं खूप प्रेम आहे हो, माझ्या होतं हो. अरे मग प्रेम आहे, तुझं सगळं खरं आहे, मग आता त्यांना सांभाळ ना तू. सांभाळ त्यांना. त्यांना आता गरज आहे तुझी, खूप गरज आहे. खूप गरज आहे त्यांना. कारण ज्या वेळेस ती लहान होती, त्यावेळेस तुमची त्यांनी किती काळजी घेतली, लाडानं वाढवलं. हे कशासाठी? पुढे तुम्हाला ह्यांना सांभाळायचं म्हणून. तुम्हीच आधार असतात ना. नाही आमचं म्हातारं अगर आमचे पप्पा लय असे करतात, लयच बोलतात, कितीही काय केलं तरी कुरकुर 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 करतात, आई तशी करते, कर करते, हे चाललेलं असतं. पण तुम्ही सुद्धा लहानपणी याच गोष्टी करत होतात. तुम्ही काय नीट होतात का लहानपणी? आता शहाणे झाला, मोठे झाला म्हणून तुम्ही शहाणपणा शिकवायला लागलात का? ते असे करतात. वयस्कर माणसं म्हणजे लहान मुलांसारखंच असतं. म्हणजे बुद्धी थोडीशी मुलांसारखी झाली असते, म्हणजे त्यांना वेगळा विचार करण्याची पद्धत झाली असती. मग आपण समजून घ्यायचं असतं ना. तुम्ही लहानपणी कसं करत होतात? त्याने तुम्हाला सावरलं का नाही? तुम्हाला मोठं केलं ना त्यांनी. मग आता तुम्ही का विसरता त्यांना? तुम्ही सुद्धा तुमचं काम आहे ना ते, आता ते तुम्हाला वयानं जरी मोठे दिसत असले तरी बुद्धिमत्ता त्यांची थोडीशी खराब झालेली असते, लहान मुलांसारखी झालेली असते. एवढं लक्षात ठेवायला पाहिजे ना. तसं बी काही असे सगळे नाही, पण मी काही लोक चांगले बघितले तो, खूप चांगले बघितलेत, आई वडिलांची सेवा करणारी. माझ्या पाहण्यातलं म्हणजे माझे गुरुजीच होते ते. समजा माझ्या भावाचे गुरुजी होते, माझे नव्हते, पण संबंध माझे चांगले चलत होते. आता एक 5-7 वर्षाखाली ते वारले ते. तर मी त्यांचं पाहिलं, मी कधी जात असं त्यांच्याकडे, तर त्यांना सुना आल्या होत्या. सुना, नाती, नातू मोठाले होते. आता त्या गुरुचं वय जवळजवळ 70 वर्षाच्या जवळजवळ होतं. आणि त्यांच्या आईचं तर किती असेल, त्याच्या पुढचं असेल ते. 90 वर्ष तरी असं, 90-95 वर्ष. पण मी 1-2 वेळेस सकाळी जाण्यात आलं मला घरी, कारण मी कधी गेलो की मी भेटत असं त्यांना. तर मी गेलो तर गुरुजी आईला म्हणजे असं दरवाजा मोहरी केला होता, मी असं गेलो, कुठे हाक मारली, दादा दादा म्हणून, तर ते इकडल्या रूममध्ये आहे म्हणले, महाराज बसा म्हणला, बसा. पण म्हणलं काय, मला काय वाटलं ते आवाज आला, बघायला असं थोडंसं बघितलं, ते एकदम बघितलं तर ते आईला साडी नेसवत होते, म्हाताऱ्या आईला. मी पटकीने बघितलं आणि बाजूला सरकून येऊन बसलो. मी खूप विचार करत बसलो, असं विचार करत बसलो. मग मला राहवलं नाही, म्हणून मी त्यांना विचारलं, दादा तुम्ही साडी नेसवत आईला तुमच्या? काय करू म्हणले महाराज, मला नाही का त्यांनी चड्डी घातली, आता काही आपली आईच आहे ना म्हणले. म्हणलं नाही, पण तुमच्याकडे तुमची मंडळी आहेत, सुना आहेत, त्या बायापोरांनी नेसवले योग्य नाही म्हणले.
माझी आई मीच करणार म्हणली. यांना लोकांना ही लोकच आहेत, बाहेरले आलेले आहेत, यांना सांगून नाही उपयोग, म्हणून मीच करतो आईचं सगळं. तर असे काही आहेत, दुर्मिळ माणसं होते, आहेत बी काही, नाही असं नाही, पण प्रमाण खूप कमी आहे, खूप कमी. अशी काळजी घेणारे खूप लोक बोटावर मोजणे एवढेच आहेत. ज्यांना हे कळलं ते भाग्यवान आहेत. ज्यांना स्वतःचं बालपण आठवलं की आपल्याला आपल्या आई वडिलांनी काय केलं, ते ज्यांना आठवतं ते असे पुढे वागतात, चांगलं करतात, सेवा करतात. आजकाल हे कमी झालंय. आपण मुलांसाठी एवढं करतो, खूप पळापळी करतो, स्वतःचं पोटाला खात नाही. अगर आपण बचत करून त्यांचा खर्च करतो आपण एवढा वेळा मोठा, पण शेवटी काय तुम्हाला सहारा आहे का? तुम्ही काय खाल्लं का पिल्लं का मेला कुठं ते सुद्धा विचारायला तयार नाही. केवळ हे अशा तुमचे गैरसमज आहेत की मला हे राग होतात, असं करतात तसं करतात. तसं नसतं. ही नाते असतात. कुणाचे समजा बाहेरून जरी नाते असले तरी रागावण्या अगर एकमेकावर रागवते ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही, असं नसतं. ते फक्त आपल्या माणसावरच रागावतं, इतरावर कुणीही रागवू शकत नाही, कुणी कुणाचं बोलून घेऊ शकत नाही. आपलीच माणसं आपल्याला बोलू शकतात, भांडू शकतात, रागवू शकतात, इतर कुणीही बोलू शकत नाही. मग ज्या अर्थी तुम्ही बोलत नाही, एखाद्याचा राग येत असेल तर त्या अर्थी तुम्ही त्यांची नवतात नाहीत असं होतं. मग ज्या वेळेस असं समजायचं की आपल्या बी आई वडिलांचं आपल्यावर रागून जर आपल्याला राग येत असेल तर तुम्ही त्यांना मानत नाही, तुम्ही त्यांचे नाहीत असं समजायचं. तुम्हाला जर राग येत असेल तर ही राग थोडासा बाजूला सारा. मुलांसाठी तर खूप बोलतो मी, रागावले तर रागवू द्या, आपल्या हितासाठीच रागावतात. आणि मित्रांसाठी बी सांगतो, कुणीही आपला जवळचा माणूसच आपल्यावर रागवू शकतो, कारण त्याचं प्रेम असतं तुमच्यावर, एवढं लक्षात ठेवायचं. तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.